डॉक्टर संपदा मुंडे यांचा त्या हॉटेलमधील अखेर सीसीटीव्ही समोर आला। त्या सीसीटीव्ही फुटेजवरून हे सिद्ध होते डॉक्टर संपदा मुंडेंनी आपलं जीवन संपवलं नाही तर त्यांच्याबरोबर घातपात झालाय। कारण की हॉटेल मालकाने डॉक्टर संपदा मुंडेबद्दलची माहिती सांगितली ती कुठेही मॅच होत नाही। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला पूर्ण समजेल कशा प्रकारे हॉटेलमधील पुरावे मिटवण्यात आले, कोणत्या पद्धतीने डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणाला वेगळं वळण दिले। जानेवारी 2025 ते मार्च महिना या 3 महिन्यामध्येच डॉक्टर संपदा आणि PSI गोपाल पत्ने यांचं बोलणं झालं होतं। नंतर त्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचं बोलणं झालं नाही असं मोठ्या तावातावाने महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर हे साताऱ्याचे पोलीस अध्यक्ष तुषार जोशी यांना बाजूला बसून पत्रकार परिषद घेताना हे शब्द बोलले। याच दरम्यान डॉक्टर संपदा मुंडे ज्या हॉटेलवरती थांबल्या होत्या त्या हॉटेलचा मालक समोर येतो। तो मालक फक्त काही सेकंदाची क्लिप दाखवतो। त्या क्लिपमध्ये डॉक्टर संपदा मुंडे या हॉटेलचा रूम उघडताना दिसत आहेत। त्यामध्ये हॉटेल मालकाने 2 सीसीटीव्ही फुटेज दाखवले। एक सीसीटीव्ही फुटेजमध्ये रिसेप्शनवरती डॉक्टर संपदा मुंडे दिसतात तर दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या हॉटेलमधील रूमचा दरवाजा उघडताना दिसत आहेत। पूर्ण सीसीटीव्ही फुटेज दाखवलंच नाही, त्यावरती हॉटेल मालकाने पूर्ण लांबलचक पान भरून पत्र लिहिलं। त्यामध्ये हॉटेल मालक म्हणतात आमच्या हॉटेलची बदनामी होती। तर संपदा मुंडे ज्यावेळेस हॉटेलवरती रूम बुक करण्यासाठी आल्या होत्या त्यावेळेस ते घाबरलेल्या होत्या, त्यांनी गाडीही व्यवस्थित पार्किंग केली नव्हती। बरीचशी कारणं असं त्या हॉटेल मालकाने सांगितली। 23 ऑक्टोबरला डॉक्टर संपदा मुंडे आपलं जीवन संपवतात। त्यानंतर 29 ऑक्टोबरला हॉटेल मालक काही सेकंदाची व्हिडिओ क्लिप घेऊन मीडिया समोर येतात आणि त्यावरून सांगतात हॉटेलच्या रूममध्ये जे काय घडलं त्याला कारणीभूत फक्त डॉक्टर संपदा मुंडे, बाकीचे सगळे निर्दोष आहेत, याच्यामध्ये कोणाचाही काही कनेक्शन नाही। तर पोलिसांनी त्या हॉटेल मालकाची पहिल्या दिवशी चौकशी करायला हवी होती। तर त्या ठिकाणी माजी खासदार, त्यांचा PA, पोलिसांचा दबाव, साताऱ्याचे पोलीस अध्यक्ष यानंतर त्यांनी घेतलेली भूमिका, तर संपदा मुंडे यांनी DYSP कडे दिलेले काही पत्र, सर्वांवरती पूर्णपणे संशय व्यक्त केला जातोय। कारण की हे सर्वजण मिळून डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणाला प्रेम प्रकरणाशी जोडतात। डॉक्टर मुंडे यांच्या प्रकरणामध्ये जे काम पोलिसांनी करायचं होतं ते काम सुषमा अंधारे यांनी करून दाखवलं। डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हातावरती काही शब्द लिहिलेले होते, त्यामध्ये पोलीस निरीक्षक हा शब्द होता, पण डॉक्टर मुंडेने हा शब्द अनेक वेळा लिहिला होता कारण की त्यांनी या अगोदर अनेक वेळा तक्रार केली होती। त्यामुळे पोलीस निरीक्षक हा शब्द त्यांच्या पत्रांमध्ये बऱ्याच वेळा आला, पण हातावरती जो पोलीस निरीक्षक हा शब्द लिहिला होता त्याची वेलंटी दुसरी होती आणि डॉक्टर संपदा यांच्या हातावरती सापडलेला पोलीस निरीक्षक शब्द त्यांनी जे पत्र लिहिले होते त्यापेक्षा खूप वेगळा होता। एखाद्या महिला डॉक्टरने पोलीस निरीक्षक हा शब्द 10 वेळा लिहिला असेल, मग तो शब्द हातावरती लिहिताना चुकी कसं काय होऊ शकते? एवढा साधा प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारला। त्यामुळे अनेक लोकांना मिरच्या जमल्या। त्याच दरम्यान संपदा मुंडे ज्या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या त्या हॉटेलचे मालक समोर येतात आणि त्यांची बाजू मांडतात। अगोदर त्या हॉटेलचे मालक काय म्हणतात ते सविस्तर ऐका। त्यानंतर अशी काही माहिती समोर आली आहे ज्यावरून हे सिद्ध होते डॉक्टर संपदा मुंडे यांच्याबरोबर घातपात झालाय। तर हॉटेल मालक काय म्हणतात ते पहा। 23 तारखेला 22 दिवस होता। सकाळी 1:22 मिनिटांनी MS-23 पासिंगची एक ॲक्टिवा हॉटेलमध्येच्या गेटच्या तिथे येऊन उभी राहिली। उभी राहिल्यानंतर एक महिला व्यक्ती गेटच्या तिथे आल्यानंतर आमच्या वॉचमनने विचारल्यानंतर सांगण्यात असं आलं की मी बारामतीला चालले, सकाळी आता रस्ता उशीर झालाय, आता जाणं काय उचित राहणार नाही, त्यामुळे मी सकाळी 9:30 वाजता रूम चेकआउट करणार आहे, बारामतीला पुढे जाणार आहे। असं ऐकल्यानंतर आमच्या वॉचमनने एक माणुसकी म्हणून दार उघडलं। स्वतः वॉचमनने ते महिला असल्यामुळे गाडी आत घेतली, गाडी आत लावली आणि रिसेप्शनला घेऊन आले। रिसेप्शनला घेऊन आल्यानंतर लॉजिंग अँड बोर्डिंग ॲक्ट प्रमाणे नियमानुसार त्याचं कुठेही उल्लंघन न करता रजिस्टरला मॅडमची आम्ही स्वतः हँडरायटिंगने त्यांनी एंट्री केली, आधार कार्ड दिलं, त्यांचा त्यांनी ॲड्रेस टाकला, सही केली आधार कार्ड नंबर टाकून आणि CCTVच्या निदर्शनास अंतर्गत एंट्री केल्यानंतर त्या रूम नंबर 114 मध्ये तेही CCTVमध्ये कव्हर झाले। बरोबर 1:30 मिनिटाच्या आसपास त्यांची एंट्री आहे रजिस्टरला। रजिस्टर मग मी दाखवलं, आपल्याला एक कॉपी त्याची देतो। बरोबर 1:30 मिनिटांनी त्या रूममध्ये रूम नंबर 114 मध्ये गेला। रूम नंबर 114 मध्ये आतमध्ये गेल्यानंतर सकाळी 10-11च्या सुमारास रूम, आमची सेवा कशी असते 24 तास चेकआउटची सेवा असते, तेव्हा 11-12 वाजेपर्यंत आमच्या स्टाफने कुठलाही रिस्पॉन्स करण्याचा प्रयत्न केला नाही। पण 12 नंतर कुठेतरी राहिलेल्या गेस्टचा फोन रिसीव्ह पण नाही केला गेला किंवा पाण्याची किंवा नाश्त्याची पण रिक्वायरमेंट आल्यानंतर थोडासा 12 ते 1च्या सुमारास आमच्या स्टाफने दरवाजा बेल वाजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यातही उत्तर मिळाल्यामुळे असं वाटलं की कुठेतरी उशिरा आल्यात मॅडम, दमल्या असतील, झोपल्या असतील। त्या अनुषंगाने आम्ही परत 3 वाजता 3 ते 4च्या दरम्यान आम्ही परत रूम एकदा वाजवली, बेल वाजवण्याचा प्रयत्न केला स्टाफनी, पण त्यानंतर उत्तर न मिळाल्यानंतर ॲज ओनर म्हणून मला मॅनेजरचा फोन आला की असं झालेलं आहे, काल रात्री आलेल्या व्यक्ती अजूनही 3 वाजल्यानंतरही त्यांचं कुठेही उत्तर आतमध्ये किंवा रिप्लाय येत नाही, का त्यांनी ऑर्डर अजून काय केलं नाही, साधी पाण्याची बाटली पण त्यांनी रात्रीपासून मागितली नाही। मी नेमकं त्या दिवशी पुण्यामध्ये असल्यामुळे भाऊबीजेचा कार्यक्रम असल्यामुळे मी एक्स्ट्रा चावी आमच्याकडे असते, ॲज ओनर म्हणून आम्ही एक्स्ट्रा चावी ठेवतो रूम क्लिनिंगसाठी किंवा अशा इमर्जन्सी गोष्टींमध्ये काही ॲक्शन घेण्यासाठी। पुण्यातनं चावी माझ्या ऑफिसशी पाठवल्यानंतर 6:45 आसपास रूम उघडण्यात आली। त्याचंही माझ्याकडं फुटेज आहे, पूर्ण मोबाईलच्या सहाय्याने व्हिडिओ फुटेज घेतलेला आहे। शादी आपकी किससे होगी? अगर आपको ये जानना है कि आपकी शादी किससे होगी तो अपना बस डेट ऑफ। मॅनेजर आहेत, वॉचमन होते व इतर कर्मचारी आमच्या हॉटेलच्या, त्यांनी रूम उघडल्यानंतर असं निदर्शनास आलं की त्यांनी स्वतःच्या ओढणीने गळफास लावून घेतलेला। इमिजिएटली पोलीस स्टेशनला फोन केला, पोलिसांना तिथे बोलवलं गेलं, त्यानंतरची पुढची प्रोसेस आपण बघितली। हॉटेल लॉजिंगमध्ये असा कुठे नियम म्हणत नाही की 12 नंतर रूम कुठली द्यायची नाहीये। एक माणुसकी म्हणून महिला आहे, 18 वर्षाच्या वर त्यांचा आय कार्ड आहे, त्यांचं वय 1996चा त्यांचा जन्म आहे आधार कार्डवर। एक माणुसकी म्हणून आम्ही त्यांना रूम दिली, पूर्ण नियमाचं पालन करून नियमाला धरून आम्ही त्यांना रूम दिली, तिथे कुठेही नियमाचं उल्लंघन झालेलं नाहीये। स्टाफच्या म्हणण्यानुसार थोडासा फ्रस्ट्रेशन मध्ये होत्या, चेहरा थोडासा पडलेला। फुटेज आपण बघितलं, CCTV फुटेज आपल्याला दिलेले, CCTV फुटेज मध्ये आपण जर बघितलं की थोड्याशा दारू उघडण्याच्या वेळी त्या थोड्याशा फ्रस्ट्रेशन मध्ये होत्या, बॉडी लँग्वेजमुळे त्यांचं फ्रस्ट्रेशन थोडं जाणून येत होतं CCTV मध्ये। एकंदरीत जर बघायला गेलं तर आता सद्यस्थितीला तुमच्यावर आरोप करतात, त्यांना काय सांगा?
काय बोलू इच्छित नाही, पण परवा दिवशी जे काय चिखल होण्याचा प्रयत्न आमच्यावर झाला, आमच्या नेत्यावर झाला, तो खरंच चुकीचा आहे. फलटणमध्ये कुठेतरी विकास होतोय, फलटणचा विकास आहे, फलटण एक वेगळ्या दिशेने फलटणची वाटचाल चाललेली आहे, ते कुठेतरी विरोधकांना खपत नसावं असा माझा अंदाज आहे. त्यामुळे कुठेतरी हा राजकारणाचा भाग आहे आणि त्यामधून आम्हाला कुठेतरी आज बदनामी करण्याचा पुरेपूर प्रयत्न होत आहे दादांसाठी. डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावरती अत्याचार कधी आणि कोणत्या तारखेला झाला याच्याबद्दल माहिती आता समोर आली आहे. डॉक्टर महिलेवरती जो अत्याचार झालाय तो PSI गोपाल बदने याने केलाय. डॉक्टर महिलेवरती पहिला जो अत्याचार झाला तो 15 जून 2025 मध्ये झाला होता. दुसरा अत्याचार 10 जुलै 2025 ला झाला. तिसरा अत्याचार 5 ऑगस्ट 2025 ला झाला. तर चौथा अत्याचार 20 सप्टेंबर 2025 ला झाला. या दरम्यान डॉक्टर महिलेला धमकावलं आणि ब्लॅकमेल केलं. त्यामध्ये प्रशांत बनकर या मुलाचं देखील नाव आलंय. त्याने डॉक्टर महिलेचा मानसिक छळ आणि अपमान केलाय. पण काँग्रेस पक्षाचे खासदार वर्षा गायकवाड, सुषमा अंधारे या स्पष्टपणे सांगतात डॉक्टर मुंडे यांनी आपलं जीवन संपवलेलं नाही, त्यांची हत्या झाली. त्याबद्दल सर्व पुरावे मिटवले गेले. खासदार वर्षा गायकवाड यांनी ज्याप्रमाणे सांगितले डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावरती जून महिना, जुलै महिना, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यामध्ये अत्याचार झालाय. तर दुसरीकडे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर पत्रकार परिषद घेऊन साताऱ्याच्या SP समोर सांगतात जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यामध्येच डॉक्टर संपदा मुंडे आणि PSI गोपाल बदने यांच्यामध्ये संभाषण झालं होतं. त्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचं बोलणं झालं नाही. पुढे जाऊन चाकणकर सांगतात डॉक्टर मुंडे आणि PSI गोपाल बदने या दोघांनीही एकमेकांच्या विरोधामध्ये तक्रार केली होती. 23 ऑगस्टला त्याची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली होती. त्या समितीचा निकाल देखील लागला. त्यामध्ये सांगण्यात आलं होतं डॉक्टर संपदा मुंडे यांची फलटणच्या जिल्हा उपरुग्णालयामधून दुसरीकडे बदली करा असं सांगण्यात आलं होतं. पण दुसरीकडे रुपाली चाकणकर सांगतात डॉक्टर संपदा मुंडे या स्वतः म्हणाल्या होत्या मला फलटणचं जिल्हा उपरुग्णालय याच ठिकाणी काम करायचं आहे. रुपाली चाकणकरांनी साताऱ्याची SP समोर जे काही मुद्दे मांडले त्यावरून डॉक्टर संपदा मुंडे यांनाच गुन्हेगार ठरवलं. पण या सर्व गोष्टीवरती संशय घेण्याचं पहिलं कारण म्हणजे एकीकडे पोलिसांनी सांगितलं रात्री 1:30 वाजता डॉक्टर संपदा मुंडे यांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे हॉटेलचे मालक सांगतात आम्ही सकाळी डॉक्टर संपदा मुंडे यांना हॉटेल रूममध्ये फोन केला होता तेव्हा त्यांनी फोन उचलला. म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे यांच्याबद्दल रुपाली चाकणकर यांनी जे मुद्दे मांडले सर्व मुद्दे डॉक्टर मुंडे यांना गुन्हेगार ठरवतात. दिवाळीच्या दिवशी डॉक्टर संपदा मुंडे या बनकर फॅमिली बरोबर काही फोटो काढतात. फोटो नीट काढले नाही म्हणून डॉक्टर संपदा आणि प्रशांत बनकर यांच्यामध्ये वाद होतात. त्या रात्री उशिरापर्यंत डॉक्टर मुंडे आणि बनकर दोघंही बऱ्याच वेळ गप्पा मारत बसतात. त्यानंतर डॉक्टर मुंडेंनी रागाच्या भरामध्ये हॉटेलची रूम बुक केली. दुसरीकडे हॉटेलचे मालक डॉक्टर संपदा मुंडे हॉटेलमध्ये येण्याचं दुसरीच वेळ सांगतात. चौकशीमध्ये जाणून बुजून काही गोष्टी अपूर्ण ठेवल्या त्यावरून तर हे स्पष्ट होते डॉक्टर मुंडे यांच्याबरोबर नक्कीच काहीतरी घातपात झाला असावा. दुसरीकडे PSI गोपाल बदने हा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची कसून चौकशी चालू आहे. तरी देखील PSI गोपाल बदने हा आपलं तोंड उघडत नाही. पोलिसांनी PSI गोपाल बदने याच्या घराची झडती घेतली तेव्हा पोलिसांना 3 पेनड्राईव्ह सापडले. तर दुसरीकडे प्रशांत बनकर याचा मोबाईल, लॅपटॉप याचा देखील डाटा गोळा केलाय. सुषमा अंधारे यांनी ज्याप्रमाणे सांगितलं डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणामध्ये पोलीस खरंच योग्य तपास करत आहेत का की जाणून बुजून या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न चालू आहे. डॉक्टर संपदाच्या मृत्यूनंतर त्यांचा मोबाईल पोलिसांनी अनलॉक का केला होता की त्यांच्या कुटुंबातील लोकांनी सांगितले त्यांच्या मोबाईलमधील डाटा डिलीट करण्यासाठी पोलिसांनी कोणाचीही परवानगी न घेता त्यांचा मोबाईल अनलॉक केला.